मैदानाच्या आतमध्ये पवन आणि महेश ही जोडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जिथे 4 षटकांची मॅच आहे आणि जर वेळूक संघाच्या विरोधामध्ये तुम्ही खेळत असताना जवळजवळ 50 ते 60 प्लस धावा बनवणं गरजेचं राहील. कारण विचार केला या जयनुमाळ वेळूक संघाचा तर माळ क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्वाधिक पारितोषिक असणारा हा संघ इन ऍक्शन मध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करणं गरजेचं राहील, नाहीतर एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती वैभव वारघडे एक यशस्वी गोलंदाज या टीमचा. हेवी गो, पहिला बॉल हवे, डाऊन दी बॉल. पंकज चुकी होणार नाही या पहिल्या बॉल वरती. पहिला गडी आता मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय टीम शेलगाव संघाचा. शिवप्रतिष्ठान शेलगाव संघ पहिल्या बॉल वरती ही विकेट आली आहे. शून्यावरती बाद होतोय. बॅटर महेश, कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जातोय. अनिकेत मुरेकर युनिट नंबर 3 वरती आलाय. उपाध्यक्ष खजिनदार पण आलेत आमचे सूरज कापडी सर. वेलकम दादा, तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार, पहिला बॉल हवेत, दुसरा धक्का शून्यावरती. गेल्या पावले अनिकेत देखील शून्यावरतीच माघारी येतोय. ते सांगितलं की एक यशस्वी गोलंदाज म्हणून या खेळाडूची खूप मोठी ख्याती आहे माल क्रिकेट असोसिएशन मध्ये. तर विचार आपण केला तर 2 बॉल वरती 2 विकेट्स. वैभवानं हॅट्रिक, इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का आजच्या दिवसातील पहिली. भास्कर आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आपण कधी कधी तोच विचार करतो अभय सर की जेव्हा बॅटर जातो पहिल्या चेंडू गोलंदाजाचा अंदाज घेणं फार महत्वाचं असतं. पण पहिला बॉल पासून आक्रमकतेची भूमिका साकारायचा प्रयत्न महेशने केला, अनिकेतने केला आणि शून्यावरती बाद झालाय. विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट होईल का गोलंदाज वैभव वारगडेशी, ते पाहणं देखील तितकंच गरजेचं. हो हो हो, यावेळेस सोडलाय बॉल लेग स्टिकच्या बाहेर. सोडलाय बॉल आणि वाचलाय देखील भास्कर. कारण विचार केला तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू की थोडासा बॉल न दिशा बदलली, नाहीतर लेग स्टिक आहे ना डायरेक्ट उकडली असते. विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का. ओहो, इथे सन्मान दिलाय, नाही थांबवलाय. डॉट बॉल आला आणि एका धावेने आपण विचार केला तर अतिरिक्त धावेने संघाचं खातं ओपन झालंय. जिथे 4 षटकांची मॅच आहे. तुम्हाला जर जय हनुमान वेळूक संघाच्या विरोधामध्ये बॅटिंग करायची आहे, गोलंदाजी करायची आहे, डिफेन्स धावा करायच्या तर मात्र तुम्हाला 60 प्लस धावा बनवणं गरजेचं राहील. धावसंख्या फुलकावरती 1. इथे अपील अपील जोरदार आहे आणि पंचांचा बोट आकाशाकडे. धक्का लागलाय. धावसंख्या फलकावरती 1 आणि एकावरती 3 विकेट गेल्यात. बॅटर विलास आता मैदानाच्या आतमध्ये 3 विकेट्स एका धावेवरती गमावल्यात त्या शिवप्रतिष्ठान शेळगाव संघानं. जर विचार केला तर या टीमचा गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे.
पण मला 40+ धावा देखील बनवणं गरजेचं राहील. पण अभय सर हे विसरून चालणार नाही की शिव प्रतिष्ठान शेळगाव संघाचा हुकुमाचा एक्का अजून देखील नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे आणि त्याच्याकडे क्षमता आहे की मोठाले फटके तो सहज सहज खेळू शकतो. आज हरेश वारगडेचा कमबॅक आपण पाहिला जनमान वेलुक टीम मध्ये. चला टीम वेळूक संघ तुम्हाला अजून पॅनलाइज केलं जाईल. मग फुल टॉस होता तिथे, एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या टोटलचा विचार आपण केला तर 2 धावा दाफलकावरती. स्टील 1 टू गो. स्ट्रायकर एंड वरती शिवप्रतिष्ठान शेळगाव संघाचा हुकुमाचा एक्का पवन स्ट्रायकर एंड वरती आहे. या खेळाडूकडे क्षमता क्लास, पण आता मात्र इथे संघ संकटात. यावेळेस फटका चांगला तिथे खाली क्षेत्र निवडला आणि आलाच आपल्या नावाची सोडली छाप. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि शेवट गोड केला बॅटर पवन. येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीनं संघाच्या धावेचा विचार आपण केला तर 6 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. अजून 18 बॉल आहेत. 18 बॉल मध्ये त्या पण जोडू ना शेवटला. 6 धावा धाव फलकावरती. अ 6 धावा धाव फलकावरती 3 पॅनल्टीच्या म्हणजे एकूण धावा धावसंख्या धाव फलकावरती 9. रितेश फुलटॉस. यावेळेस फटका चांगला आहे तिथे क्षेत्ररक्षक पोलार्ड विचार केला. एक धाव आली एका धावेच्या मदतीने 10 धावा धाव फलकावरती. हा खेळाडू पवन असा आहे ना की जर लागला तर मात्र गोलंदाजाचं देखील दूर काढू शकतो इतकी ताकद आहे. पण दुसऱ्या बाजूला हे विसरून चालणार नाही. रितेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे म्हणजे काटे की टक्कर एक हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सेकंड मॅच मध्ये, अर्थात चिकू गोलंदाजी मार्क वरती. ओहो यावेळेस देखील फटका चांगला आहे ऑन साइडला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे 2 धावा कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची टोटलचा विचार केला तर 12 धावा फलकावरती. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. ते यावेळेस सोडून दिला. पंचांचा वाईट बॉलचा इशारा की ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. तेरा धावा. ओहो फुल टॉस. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन तोडली फोडली आणि बॉलला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. पवनच्या बॅट मधून एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. फक्त दिशा दिली बॉलला. स्टँड अँड डिलिव्हर. काय जबरदस्त फटका. मी आता सांगितलं होतं की हुकमाचा एक काय रन मशीन पॉवर हाऊस. जितकी नावं देऊ तितकी नावं या खेळाडूला कमी आहेत कारण या खेळाडूकडे ताकद आहे, या खेळाडूकडे अनुभव देखील आहे. 19 धावा फलकावरती आहेत. 3 बॉल मध्ये धावा खर्च केला 10. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये जर मोठा फटके आले तर मॅच मध्ये मजा येईल. फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे रोहन आहेत. रोहनचं क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना पाहिल्या मिळेल. सिंगल आले एकापेक्षा अधिक काहीच मिळणार नाही आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या टोटलचा विचार केला तर 20 धावा. नक्कीच अभय सर या 2 बॉल वरती जर एक मोठा फटका आला ना तर चांगली टोटल उभी होईल 12 बॉल मध्ये. यात मात्र शंका नाही आहे.
दुसऱ्या बाजूला विलास आहे सध्याच्या घडीला. पवन लय मध्ये आहे, चांगली बॅटिंग करतोय, त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न जर विचार आपण केला तर विलास करतोय. डावकर आता बॅटर आहे त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होईल का गोलंदाजाचं. फुल टॉस, फटका चांगला तिथे. वन इज द सेफेस्ट हँड. वैभव वारगडे चुकी होणार नाहीये, टिपला जाईल, संपला बॅटर. विलासचा देखील खेळ. फुल टॉस फेकले म्हणजे थोडासा खराब स्पेल जातोय, पण मात्र त्यावरती मोठाले फटके आले नाही म्हणून ठीक आहे. पण क्रिकेटमध्ये फुल टॉस बॉलला माफीच नाहीये. बॅटर जीवन आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक चेंडू अजून शिल्लक आहे. त्या बॉलवरती मोठा फटका येणं फार महत्वाचा आहे. एक चांगली टोटल, एक चांगला फायटिंग स्कोर उभा करण्यासाठी तुम्हाला धावा भरपूर बनवाव्या लागतील. इथून पुढे विचार केला जाईल 12 चेंडू पवन कसा खेळेल. हो इथे देखील तेच 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 वेग, त्या वेगावरती स्वार होत असताना गोलंदाजाला आपण पाहतोय चांगला स्पेअर राहिला शेवटच्या 3 बॉल मध्ये. जर आपण विचार केला तर एकच धाव आली. 20 धावा फलकावरती 12 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. आणि स्ट्रायकर एंड वरती शिवप्रतिष्ठान शेळगाव संघाचा हुकुमाचा एक पवन. चला वेळ वाचवणं फार महत्वाचं राहील वेलूक टीम. हा चला प्लेयर चेंज करू शकता तुम्ही. आपण सांगितलं होतं आपला मॅनेजमेंट कमिटीशी बोलणं झालं होतं त्यावेळेस सांगितलं की 12 बॉल मध्ये आपण प्लेयर चेंज करू. लगेच मुख्य मंचावरती विशेष सन्मान जो मात्र करतोय की सातत्यानं आमच्या या स्पर्धेला मोळाचं सहकार्य ज्यांचं लाभतंय असे आमचे सर्वांचे लाडके रामदादा गजानन भोईर साहेब उद्योजक यांचा विशेष सन्मान आपण मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून करू, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी संपूर्ण सन्मान चिन्ह ते लाभले. त्यांचा विशेष सन्मान फोकस करा. आमच्या मुख्य मंचावरती विशेष सन्मान केला जातोय. सातत्यानं मोलाचं सहकार्य आमच्या या स्पर्धेला लाभलाय असे रामदादा भोईर साहेब त्यांचा विशेष सन्मान मुख्य मंचावरती आम्ही करतोय. चला ओळख मैदानाच्या आतमध्ये. हा मित्र तो स्टेजवर येऊन बसला तर चालेल, तिकडे कन्फ्युज व्हायचा बॅट्समन. रोशन गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायकर एंड वर पवन. फेल आणि नाही की पंच सांगतात खाली टप्पा पडलाय. अपील भरपूर चांगली होती. शुभेच्छा जयनमाळ वेळूक टीम साठी आलेत. फुल टॉस, हवेत बॉल, तिथे चुकी होणार नाहीये. रितेश डाऊन द बॉल आणि इथे झेल झाला आणि आता संपला पवनचा देखील खेळ. संघ संकटात, संकट मोचकाचं काम आता कोण करेल. आदित्य गेलाय मैदानाच्या आतमध्ये. दर्शनचं सेलिब्रेशन भरपूर चांगलं होतं. चला स्पीडअप करा थोडस. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर जर आपण विचार केला तर दुसरा बॉल वरती आली विकेट. 20 धावा धाव फळकावरती, 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हवेत बॉल, नो मॅच लहान मध्ये पडेल, पडला, एक कंप्लीट आहे. नाही सांगितलं जीवन न तू थांब, मला स्ट्राईक येऊ दे. 21 धावा, 3 बॉल अजून शिल्लक आहेत तिसऱ्या षटकाचे. हवेत मारायचा प्रयत्न, हवेत बॉल, तिथे वन इज द सेफेस्ट हँड. वैभव वारगडेकडनं चुकी होणारच नाहीये.
अजून एक धक्का लागतोय. जर विचार केला 6वा धक्का 21 वरती लागतोय. सूरज आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुन्हा एकदा सँडी शिंगोलेकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या वेल्लूक टीम साठी. कारण जसं जसं विकेट येतो सँडीचा फोन येतोय. सूरज हो इथं फटका चांगला. तिथे क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगल आली 22 धावा फलकावरती. राहुल होतं तिथे. राहुलचं क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना पाहायला मिळेल. बावीस धावा. स्टील 1 टू गो. हो यावेळेस देखील फटका चांगला ऑन साइडला एक्झिक्यूट केला. तिथे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. म्हणजे आता 26 धावा फलकावरती जोडला गेल्यात. अजून आता जर विचार आपण केला तर 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉल मध्ये जर 15 ते 16 धावा आला तर एक चांगली टोटल उभी होईल. कारण गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे. चला आनंदपूर आणि पानशेत दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस का बॉसच्या कक्षामध्ये रिपोर्टिंग करा. गोलंदाज तयार. युवराज. हा बॉल फटका चांगला. एक कंप्लीट. एकच. सर्वे सर्व संदीपजी वारगडे साहेब यांच्याकडे खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण टीम्सला म्हणजे माल विभागातील जितके पण संघ आहेत त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा मनापासून आभार आपण व्यक्त करू. दोन धाबाला 29 धावा दाफलकावरती आदित्य. आपण पाहिलं स्ट्राईक रेंजवरती अपेक्षा भरपूर आहेत. त्या अपेक्षांवरती आता खरं उतरावं लागेल. आक्रमकतेचीच भूमिका साकारावी लागेल. नाही इथे बॅटची एज लागली. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. थर्ड मॅनचं क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉलरला तीन चेंडू अजून शिल्लक आहेत. फुल टॉस बॉल. तिथे क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय. ऍक्शन रिप्ले सध्याच्या घडीला. फटका चांगला आलाय. तिथे फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस बॉल वरती केला टोल वसूल. 6-35 धावा. 2 बॉल मध्ये 4 ते 5 धावा. एक चांगली टोटल उभी होऊ शकते यात मात्र शंका नाहीये. स्टील 2 टू गो. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक रेंज वरती आदित्य. 2 बॉल मध्ये एक मोठा फटका. एक चांगली टोटल. एक चांगला फायटिंग स्कोर उभा होईल. दिशा दिली आहे बॉलला. मिसफिल्ड. एक कंप्लीट.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता विकेट आली. आता एक बॉल म्हणजे 36 धावा धाव फलकावरती आणि एकच चेंडू शिल्लक. विकेटचा विचार केला तर आदित्य बॅटर्स बॅटर्स जी लाईन पाडल्यात ना दोन तिथूनच जायचंय. हा नाहीतर तिथे पण पॅनल्टी बसेल. स्टील 1 टू गो. 36 धावा. जमा करून आणलेत वाटतं. ओहो इथे देखील फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 1 प्लस विकेट म्हणजे 37 धावा आणि विजयाचं समीकरण 38. 24 बॉल 38. आनंदपूर पानशेत दोन्ही संघाचे कॅप्टन या. संजयजी शेलवले यांच्याकडे देखील संपूर्ण माल क्रिकेट असोसिएशनच्या जितक्या पण टीम्स आहेत त्यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं मनापासून आभार. पानशेत आनंदपूर शेवटचा ऑफिशियल कॉल नाही तर 3च षटकांची मॅच होईल ना. 3च षटकांची मॅच खेळावी लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. वैभव आणि पंकज. जर पंकजचा विचार आपण केला तर वैभवचा विचार जर आपण केला तर एक यशस्वी ऑलराऊंडर जैन वेळूक संघाचा आहे. तर दुसऱ्या बाजूला विचार आपण केला पंकजचा तर क्लासिक प्लेयर आहे. पानशेत संघ शेवटचा ऑफिशियल कॉल नाहीतर तुम्हाला 3 धाव्यांची पेनल्टी.
हे वी गो. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. गोलंदाज भास्कर. खाली बस रे बाबा. गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंड वरती पंकज. पहिला बॉल. ओ हो, तिथे कॅच ड्रॉप झाली आहे पंकजची. मॅच मध्ये पंकज वारघडेला जीवनदान म्हणजे पराभवाचा सामना. इथे वेळूक संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना तुम्हाला एक एक विकेट महत्वाची आहे, कारण त्यांचा 11वा पण येऊन षटकार मारून जातो. ही खासियत आहे. इथे यावेळेस सोडून दिला अवे फ्रॉम द बॉडी आणि ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. 2 धावा धाफलकावरती. अतिरिक्त धावेने एक धाव जोडली गेली धाफलकावरती. जर आपण विचार केला तर वैभव स्ट्रायकर एंड वरती एक यशस्वी ऑलराऊंडर. इथे हवेत बॉल आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस बॉल होता, लवकर पिक केलं. लॉंग ऑफला बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. वैभवनं इतर या 4 धावा आणि संघाच्या टोटलचा विचार केला तर 6 धावा फलकावरती आहेत. हो हो हो, यावेळेस देखील सुंदर असा बॉल चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतोय, म्हणजे गुड लाईन डिलिव्हरी केला हा बॉल. इथे कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज भास्करचं. मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि मोठा मासा लागला गळाला. इथे आता परतावं लागेल वैभव वारगडेला. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिला गोलंदाजानं. आलाय जय हनुमान वेळूक संघाचा कॅप्टन कूल, एक यशस्वी कर्णधार. माल क्रिकेट असोसिएशन मधील सर्वाधिक ट्रॉफीज असणारा हा संघ वेळू, त्या संघाचा यशस्वी कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. समीर वारगडे अर्थात वेलूकचा पोलार्ड. स्ट्रायकर एंड वरती असेल. 6 धावा दाफलकावरती. जिथे विचार आपण केला तर 38 धावेंचा पाठलाग करायचा. इकडे दुसऱ्या बाजूला शेलगाव संघाचा आपण विचार जर केला तर गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे. प्रॉपर गोलंदाज या टीम मध्ये. स्टील 2 टू गो. स्ट्रायकर एंड वरती कॅप्टन कूल पोलार्ड. पोलार्ड साठी पहिला बॉल. वेग, त्या वेगावरती स्वार होत असताना गोलंदाज भास्करला आपण पाहतोय. ही ताकद राहिली आहे भास्करची. चौकार आल्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल. हा चेंडू जर डॉट आला ना तर कंपॅरिझन सेम होईल, फक्त इकडे विकेट जास्त होतं शेलगाव संघाच्या. अपील आणि षटक कंप्लीट. असं वाटलं होतं वैभव की पंचांचा बोट आकाशाकडे जातोय का, नाही, पंचांनी षटक समाप्तीचा इशारा केला. इक्वेशन पाहिलं आपण समीकरण तर 18 बॉल आणि 32 धावेंची गरज. कंपॅरिझन आपण जर पाहिलं तर सेम आहे, फक्त बॅटिंग करत असताना शेळगाव संघाच्या 3 विकेट्स होत्या. इथे वेळूक संघाची एकच विकेट आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पवन एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सातत्याने चांगला खेळ केला आपल्या शिवप्रतिष्ठान शेळगाव संघासाठी. क्षेत्ररक्षण देखील खुळत आले. पहिल्या षटकाचा विचार केला, दोन्ही क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करत होते. आता आपण जर पाहिलं तर 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करतात अभय सर. त्यामुळे आता इथून जर तुम्हाला मोठे फटके मारायचे असतील तर हवेतच मारावे लागतील. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती पवनचा बॉल. तिथे शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, पिक केलाय आणि पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार.
मी तेच सांगितलं होतं की पंकज वारखेडेला जीवनदान म्हणजे पराभवाचा सामना करावा लागेल. आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलला शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. अभय सर लवकर पिक केला आणि बॉलला डायरेक्ट पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. तुमच्या मुख्य मंचाला सलामी देणारा हा सलामी षटकार आपण पाहिलाय. बिगिट करायचा प्रयत्न, क्लास फटका दमदार. तिथे क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालं अनिकेतचं. ओके, महेशचं क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालं. 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल 14 धावा. बॅकफुटला आले, पंच केला पॉइंटच्या डोक्यावरून. शॉर्ट ऑफ लेनचा हा बॉल फटका दमदार पंच केलाय, बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंकज वारघडे मैदानाच्या आतमध्ये का बॅटिंग करतोय. मी सातत्यानं तेच सांगतोय की जिथे तुम्ही कॅच सोडली ना तिथेच तुम्ही मॅच देखील सोडली आहे. कदाचित तुम्ही वैभवला शांत ठेवू शकता पण पंकजला शांत ठेवू शकत नाही. इथे देखील फटका चांगला आहे ऑन साइडला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक भरपूर चांगलं. हो हो, इथे फेकी खराब. 2 कंप्लीट. एकवीस धावा, 12 बॉल आणि 17. 17ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत. गतीमध्ये इथे परिवर्तन केला. मॅजिकल स्पेल आता टाकावं लागेल इथे. तर विचार केला 10 बॉल 16ची मॅच. पाचशे संघ सॉरी आनंदपूर संघाचा कॅप्टन रिपोर्टिंग करा. विकेट करायचा प्रयत्न, हवेत बॉल. तिथे क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. कॅप्टनची बॅट लागली आता बोलायला. 9 बॉल आणि 10च समीकरण.
हवेत मारायचा प्रयत्न, कॉटन बॉलची संधी होईल. ओहो, कॅच ड्रॉप. आणि भास्कर कडनं कॅच ड्रॉप अपेक्षा नाही आहेत. आता समीकरण पाहू, इक्वेशन पाहू. 8 बॉल 9, 2 चेंडू डॉट आले. मॅच मध्ये मजा येईल. हवेत मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. आता दर्शक देखील दिवाने बनतील, कारण समीकरण 7 बॉल 3 आहे. चला, मयूर 11 खापरी आणि आम्ही शेलगावकर दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये यायचं. रिपोर्टिंग करणं लगेच गरजेचं राहील, कारण तिसरी मॅच होणार नाहीये, डायरेक्ट चौथी मॅच होईल. ओके रोहित सर, अनाऊन्स करायचं का आनंदपूर संघाचा? आनंदपूर संघाला विजयी दिलेला आहे का? ओके सॉरी, येते टीम पण ती मॅच चौथी खेळवली जाईल. आता बोलत 3चं समीकरण. चला कॅप्टन या खापरी संघाचा. एकदा कंप्लीट. समीकरण प्रतीक राऊत कॅप्टन पाठवा की आपला. टॉस करून घेऊ आपण, 1-2 मिनिटं सामना मॅच लेट, टॉस तर करा. आले दोन्ही संघाचे कॅप्टन देखील येता येत आहे. चला, 2 धावींची गरज, 6 बॉल आणि 2, आणि स्ट्रायकर एंडवरती पंकज. इथे फटका चांगला आहे आणि तिथे चौकारांना मॅचला फिनिशिंग टच. मी तेच सांगितलं होतं की पंकज वारगडेला जीवनदान म्हणजे पराभवाचा सामना, आणि आता तोच करावा लागणार आहे शेलगावकर संघाला. विचार केला तर सर किती धावा पंकजने बनवल्यात? सानेदादा पवार कुठे असेल तर या मुख्य मंचावरती. 9 बॉल आणि 26, म्हणजे शून्यावरती कॅच उडाली होती पंकजची. ती कॅच ड्रॉप झाल्यानंतर 9 बॉल मध्ये 26 धावा त्याने बनवल्यात. हे फार महत्वाचं आहे. चला, शेक हँड कंपल्सरी आहे, माल गटाला सांगायची गरज नाही.